मतदारसंघात आता 31 उमेदवार रिंगणात 56 जणांनी घेतली माघार। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसला। त्यानंतर माजी मंत्री सुरेश नवले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत अनिलदादा जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, ॲडव्होकेट शफीक भाऊ, शेख निजाम, फारुख पटेल, स्वप्नील गलधर यांनी देखील निवडणुकीतून माघार घेतली आहे। आता संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या दोन क्षीरसागरांविरुद्ध ज्योतिताई मेटे, अनिलदादा जगताप, कुंडलिक खाडे हे 3 उमेदवार रिंगणात असणार आहेत। आपण पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मराठा गरजवंत मराठा आरक्षण योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सामाजिक चळवळीमध्ये मी आणि आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी काम करत आहोत। सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये सभागृहात काही आपली माणसं गेली पाहिजेत आणि आरक्षणाच्या प्रश्नाला वाचा फुटून हा प्रश्न निकाली निघण्यासाठी आपले काही लोकप्रतिनिधी आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पातळीवर चाचपणी करत असताना काही विचार केला होता। महाराष्ट्रामधून त्यांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद आणि समर्थन मिळालं, सामाजिक समीकरणामध्ये त्यांची इतर समाजाबरोबर कुठलीही निवडणूक एक जातीने लढवली जाऊ शकते परंतु जिंकली जाऊ शकत नाही, यासाठी इतर समाज घटक काय जोडता येतात का आणि आपला महाराष्ट्रामध्ये या सगळ्या राजकीय प्रयोग आपल्याला करून हा प्रश्न धसास लावण्यासाठी काही होऊ शकेल का, या चाचपणीमध्ये दादांनी त्यांच्या पद्धतीनं गेल्या 15-20 दिवसाभरात महिनाभरात काम केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या चाचपणीमध्ये जे काही निष्पन्न झालं, सामाजिक पातळीवर आपण जे करतोय त्यातनं समाजाच्या भल्याचं काही होतंय का, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यश अपयश हा विषय त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी आम्हाला आदेश दिला की मराठा समाज बांधवांनी आमच्या विनंतीला मान देऊन जे काही फॉर्म्स भरलेले आहेत ते सर्व फॉर्म या ठिकाणी काढून घ्यावेत, अशा पद्धतीने त्यांचा आदेश आला आणि आम्ही त्याला प्रतिसाद म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म विड्रॉ केलेला आहे आणि आम्ही आमचे सर्व सहकारी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वप्नील भैया गलधर आहेत, या ठिकाणी निजाम भाई आहेत, सलामत पठाण साहेब आहेत। आम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले होते। आम्ही सर्वांनी दादांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी फॉर्म विड्रॉ केलेले आहेत। आता असं ठरलंय का तुमचं की कोणत्या उमेदवाराचे काम करायचं? दादा सामाजिक चळवळीमध्ये ज्या पद्धतीने काम करतात, योगदान देतात, त्यांच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जी भूमिका आम्हाला या ठिकाणी सामाजिक पातळीवर सांगितली, राजकीय पातळीवर सांगितली, त्यांच्या आदेशाला अधीन राहून आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे पुढचा सगळा प्रवास आमचा चालू राहील। किती फॉर्म भरले तर किती मागे घेतले? आम्ही आमचे भरलेले फॉर्म आमचे मागे घेतलेले आहेत। मनोजदादा जरांगे विधानसभेत किती अर्ज दाखल झाले? 17 अर्ज दाखल झाले होते आणि त्यापैकी सर्वच अर्ज निघतील याचे आम्हाला पूर्णपणे हे आहे, विश्वास आहे। हो, मी स्पष्टपणे परवा दिवशी दावा केला होता की जर मनोजदादांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा विचार केला तर मी माझा फॉर्म मागे घेणार नाही आणि त्या भूमिकेशी मी ठाम होतो। परंतु दादांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, कोणत्याही अपक्षांना पाठिंबा दिलेला नाही। जो काही ठरणार आहे, आम्ही आता समाज म्हणून कुणाच्या पाठीमागे उभा राहायचंय, एक मुठीने राहायचंय हे ठरवून आता तो निर्णय घेणार आहोत। आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे कारण? आम्ही मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म आपण भरलेला होता, परंतु दादांचा जो निर्णय आलेला आहे, सर्वच ठिकाणी दादांनी जे फॉर्म आम्ही भरलेले होते ते फॉर्म वापस घ्यायचं ठरवलेलं आहे। त्यामुळं वारंवार आम्ही याही अगोदर सांगितलं होतं की आम्ही इच्छुक जरी असलो तरी अंतिम आदेश हा मनोजदादा जरांगे पाटलांचा आम्ही पाळणार आहेत आणि त्यांच्या आदेशाचं पालन करून उमेदवारी अर्ज वापस घेतलेला आहे। आता पुढली राजकीय दिशा काय असेल? राजकीय सामाजिक सगळे मनोजदादा जे ठरवतील त्या पद्धतीचा निर्णय आमचा पुढेही असणार आहे। मी बबनराव वडमारे बीड विधानसभेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व अपक्ष म्हणून मी उमेदवारी दाखल केला होता, परंतु वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी न दिल्यामुळे मी माझा अपक्ष असणारा फॉर्म
विड्रॉल करून आज माघार घेत आहे. निवडणुकी जिंकण्यासाठी माझा फॉर्म भरला होता, परंतु मनोज जरांगे पाटील साहेब, मराठा योद्धा आणि आमचे बीडचे सर्व धार्मिक गुरु यांच्या सांगण्यावरून मी फॉर्म भरला होता. आम्हाला अशी आशा होती की बीड हा अल्पसंख्याक बहुल विभाग आहे आणि अल्पसंख्याकाला मनोज जरांगे व उलमा इकरामकडून मला संधी मिळेल. परंतु सामाजिक ऐक्याचा विचार करून मनोज दादा जरांगे व आमचे सर्व धर्मगुरूंनी आणि भाजप व भाजप प्रणित यांना सत्तेपासून रोखण्यासाठी हा जो निर्णय घेतला, हा निर्णय सर्वांना आवडलेला आहे. आणि मनोज दादा जरांगे यांनी जो आदेश दिला की आपले सर्व फॉर्म काढा आणि आमच्या धर्मगुरूंनी बी त्यांना सहमती दर्शवली, त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मी यावेळेस एकच सांगू बीडच्या विधानसभेच्या लोकांना की पहा, जयदत्त क्षीरसागर सारख्या या व्यक्तीने फॉर्म काढला. हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे की त्यांना क्षीरसागर परिवार आपल्या बीड विधानसभेत जिवंत ठेवायचा आहे. आता वेळ आलेली आहे आम्ही एकत्र होण्याची आणि बीड विधानसभा परिवर्तन करण्याची. मी या द्वारे आपल्या सर्वांना आवाहन करतो की परिवर्तनाची नांदी बदलण्यासाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.